रंजना के रसोईमध्ये आपले स्वागत। आणि आपण बनवतोय खूप छान असं मस्त हळदीचं लोणचं। हे बघा, मी हळद स्वच्छ धुवून सुकवून घेतली, पूर्ण सुकवून घेतलेली आहे। आता ह्याच्यावरची साल आपण काढून घ्यायची, अत्यंत अशी पातळ साल आहे। आणि त्याच्यासाठी मी साहित्य काय काय घेतलंय: बडीशेप, काळं मीठ, लिंबूचा रस, एक मोठा लिंबू त्याचा मी एवढा रस घेतलाय, 1 चमचा धन, थोडीशी काळी मिरी, आणि इथं कलोंजी। कलोंजी म्हणजे याला कांद्याचं बी असं म्हणतात, कलोंजी। आणि 4-5 लवंगा घेतलेत, 2 चमचे मोहरी घेतली मी, आणि थोडीशी मेथी, आणि 5 ते 7 पाकळ्या लसणाच्या। कारण माझ्याकडे हळद खूप कमी आहे, पावशर हळद आहे या अंदाजे। तर मी ह्याची पूर्ण आता साल काढून घेणार आहे वरची, आणि मग आपण हे सगळं साहित्य कसं करायचं, कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर पटपट आपण हे असं काढून घ्यायचं, खूप सोपी पद्धत आहे। असं लोणची बनवताना सगळ्यात आधी आपण काळजी काय घ्यायची, तर बरणी जी आपली आहे, काचेची जी बरणी आहे ती स्वच्छ धुवून चांगली उन्हात वाळवून घ्यायची। सगळ्यात मेन कारण लोणचं खराब होण्याचं आपलं हे आहे, त्याच्यामुळे सगळ्यात आधी बरणी स्वच्छ करून घ्यायची। वास असा खूप छान आहे ना हळदीचा, एकदम अशी गावरान अशी खूप छान आहे हळदी। तर आपण काय करूया, सगळं आधी हे असं काढून घेऊ, एकदम साफसुथरं छान। हळद पण चांगली स्वच्छ धुवून कट करून घ्यायचे। खराब असले, जे काही खराब असेल ते काढून ठेवायचे, टाकून द्यायचे। पण असे लांब लांब त्याचे कुठंच काही असं थोडं जरी खराब असेल तर ते काढून टाकायचं। मी तुम्हाला थोडंसं आता फक्त चिरून दाखवते, म्हणजे मला हे पटपट करता येईल। मला असं लांब लांब जे खाता येतील भाकरीसोबत वगैरे असं छान हे करून घ्यायचे। असं कापून घ्यायची चांगली, एवढी साईज करायची याची। हे बघा, याच्यामध्ये तुम्ही आलं किंवा मिरची घालू शकता, पण मला ही हळदीचं लोणचं खूप आवडतं, म्हणून मी आता फक्त आणि फक्त हळदीचंच करणार आहे। थोडीशी हळद आणायची आणि पटकन धुवून सुकवून ठेवायची, म्हणजे असं पटकन करता येतं आपल्याला, आणि ते टिकतं पण चांगलं। असं पातळ करून घ्यायचं याच्यात थोडी, हे बघा अशा पद्धतीने। आता मी सगळं एकदम पटकन करून घेते, हे बघू शकताय तुम्ही। हे असं जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही। आता मी सगळं व्यवस्थित हे साल वगैरे काढून घेते आणि मग बघते। आपण गॅसवर हा पॅन ठेवलेला आहे। सगळ्यात आधी आपण टाकूया धने। हे सगळं काय करायचं, थोडंसं जाडसर वाटून घ्यायचे। 1 चमचा धने, मेथी, मोहरी। आपण मोहरी जास्त घेतलेली आहे, मोहरीची डाळ पण भेटते बघा, मिरे, आणि ही जी लवंग आहे ती आपण लवंग तशीच अख्खंड टाकणार आहोत। आणि ही कलोंजी पण गरम करून घ्यायची, पण वाटायची नाही आपल्याला। आणि हिंगाचा खडा पण आपण तसाच लोणच्यावर ठेवणार आहे। आणि ह्याच्यामध्ये टाकतोय आपण बडीशेप। आता हे सगळं हलकंसं भाजून घ्यायचे, तडतडून, करपवायचं नाहीये। गॅस बारीक करायचा।
वास छान आलाय. सगळे पदार्थ छान भाजले. हे बघा तडतड वाजले ना. बडीशेप बडीशेप, मोहरी, धने आणि काळी मिरी. आता फक्त कलोंजी याच्यामध्ये फक्त गरम करून घ्यायची आपल्याला. गॅस बंद केला. गॅस चालू असताना वरती भांडं ठेवलं की गॅसचा आवाज किंवा प्रेशरमध्ये काहीतरी गडबड होते. तसं झालं. तर एक आयुर्वेदिक प्रकारचं आपण लोणचं बनवतोय. आता हे सगळं असं थंड करून घ्यायचं आणि मिक्सरला थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं. ही कलोंजी फक्त आपल्याला गरम करून घ्यायची आहे अशी. हे बघा त्याचा एक मस्त वास येते. आता आपण हे थंड झाल्यानंतर मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे. आणि ही मी अशी खूप सुंदर अशी बघा हळद कशी अशा पद्धतीने चिरून घेतले. अत्यंत आयुर्वेदिक पौष्टिक असं हे लोणचं आता आपण करतोय. चला तर मग आपण आता हे थंड झाल्यानंतर मिक्सरला जाडसर वाटून घेऊया. हे असं जाडसर वाटून घेतलंय बघू शकताय तुम्ही. भरड भरड म्हणतो ना आपण, पावडर नाही करायची. हे बघा असं जाडसर वाटून घ्यायचंय. आता हे आपण एका भांड्यामध्ये सगळं मिक्स करून घेऊया. इकडं तेल गरम करत ठेवू. तुम्ही मोहरीचं तेल घालू शकता किंवा शेंगदाण्याचं तेल घालू शकता. मी खूप कमी तेल घालणार आहे. एक छोटी पळी जी असते ना आपली, आपण वरण वगैरे वाढवून घेतो त्या पळीवरच तेल घालणार आहे मी. हे बघा आता हे चांगलं गरम कडकडीत होऊ द्या आणि मग आपण थंड झाल्यानंतरच त्याच्यामध्ये ओतायचं. तोपर्यंत पुढची प्रोसेस करून घेऊ. सगळ्यात आधी आपण ही चिरलेली हळद याच्यामध्ये टाकून घेऊया. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला की कुठेही आपला पाण्याचा हात लागणार नाही याची काळजी घ्यायची. दुसरं काहीच करायचं नाही याच्यामध्ये. याच्यामध्ये मी टाकते हे काळं मीठ, 1 चमचा आपलं साधं मीठ, हळद, थोडीशी अर्धा चमचा मिरची पावडर आणि याच्यामध्ये आपण हे भरड टाकू जी आता आपण मिक्सरला बनवली ती. त्याच्यामध्ये आपण टाकते कच्चा लसूण, आणि आत्ता आपण टाकतो याच्यावरती कलोंजी, जिला आपण बारीक नाही केली तशीच. आता हे सगळं आपण साहित्य मिक्स करून घ्यायचं. हे बघा इतकं असं व्यवस्थित हे तेल कडकडीत तापलं पाहिजे. ते बघा आता इथं हे थंड करण्यासाठी आपण उतरवून ठेवू आणि गार झाल्यानंतरच मग टाकू ते. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं साहित्य, तिखट, मीठ, हळद आणि काळं मीठ. आणि आता आपण घालणार आहोत याच्यामध्ये हा लिंबाचा रस. 1 मोठा लिंबू गाळून घेतलाय मी आणि चांगला आता गरम करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. सॉरी गरम नाही, मिक्स.
आणि हे असंच ठेवून द्यायचं जोपर्यंत तेल थंड होत नाही. तुम्ही आधी पण तेल गरम करून घेऊ शकता, म्हणजे आता याच्यामध्ये टाकता आलं असतं ते. आता याच्यामध्ये थंड तेल झाल्यानंतर लवंग टाकून घ्यायच्या. तेल थंड झाल्यानंतर आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊ आणि बरणीमध्ये हा खडा असाच ठेवू, हिंगाचा खडा. आपण तेलामध्ये फोडणीमध्ये पण हिंग टाकणार आहोत. माझ्याकडून राहिला आहे, तो स्किप झाला आहे, तर मी गरम तेलामध्ये थोडासा चिमूटभर हिंग टाकणार आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी अर्धा चमचा हिंग टाकलाय. आता याला परत थंड होऊ द्यायचं. आपलं तेल पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता हे थंड झालेलं तेल याच्यामध्ये आणि हा अर्धा चमचा मी हिंग घातला होता, तर तो हिंग काढून घ्यायचे. त्याच्यामध्येच मिक्स करून घ्यायचं असं चांगलं, सगळीकडे लावून घ्यायचं. अशा आयुर्वेदिक ज्या गोष्टी आपण आता हळूहळू विसरत चाललोय, सगळं तयार भेटतं खाण्यासाठी, पण ते कितपत आपल्या शरीरासाठी योग्य आहे. गरज आहे तिथं खावंच लागतं, पर्याय नसतो. पण छोट्या छोट्या ज्या अशा गोष्टी आहेत त्या आपल्या जपल्या पाहिजेत. आपण जुनं ते सोनं म्हणतो आपण, तसं जुन्या आणि नव्याचा असा संगम करत करत आपण रेसिपी बनवत आहोत. तर जरा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हे असं मस्त छान लोणचं पूर्ण असं थंड झाले आणि त्याचा वास पण एक वेगळाच येतोय, मग असा वास येतोय. तर मी काही फारसं तेल घातलेलं नाही, अगदी एक पळीतच बनवलंय. आणि ही जी बरणी आहे ती मी स्वच्छ घासून पुसून धुवून चांगली वाळवलेली आहे. हे बघा, याच्यात कुठेही ओलसरपणा नाहीये, खूप छान अशी वाळवलेली आहे. तर आपण आता हे लोणचं याच्यामध्ये भरून घेऊया. थोडा वेळ असंच राहू द्या, एक 10 मिनिटानंतर चांगलं व्यवस्थित सगळीकडे तेल पसरून भांडं असल्यामुळं तेल सगळं व्यवस्थित लागू द्या, अजून एकजीव होऊ द्या. एक 10 मिनिटानंतर आपण ह्याच्यामध्ये हे भरून ठेवायचे. बरणी खूप चांगली वाळलेली आहे. असं ह्या काचेच्या बरणीमध्ये आपण आता आपलं लोणचं भरून घेऊया. फक्त लोणचं घेतेवेळी काय करायचं, आपण एका छोट्याशा डब्बीत काढून घ्यायचं आपल्याला जेवढं लागतं. रोजच बरणी उघडून मग ती त्याच्यात कुठलाही चमचा वापरायचा नाही. असं आपल्याला जेवढं खायचं आहे तेवढं व्यवस्थित काढून ठेवायचं आणि बाकीचं लोणचं व्यवस्थित झाकण लावून ठेवायचं, म्हणजे कसं लोणचं टिकतं आणि खराब नाही होत. चांगलं त्याला व्यवस्थित झाकण लावून घ्यायचं. तुम्हाला जर जास्त तेल खायची सवय असेल तर पूर्ण तेल इथपर्यंत तुम्ही अजून हवं तर घालू शकता. मला एवढंच हवं आहे. मी ह्याच्यामध्ये ठेवणार आहे, हे सगळं पुसून घालणार आणि हा हिंगाचा खडा याच्यामध्ये ठेवायचा आणि हे झाकण लावून घ्यायचं. चला तर मग रंजना की रसोई या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि हे लोणचं बनवून नक्की खा.